मुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन, उबाटाकडून आंदोलनाची जय्यत तयारी, मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांना कार्यक्रमाचं आमंत्रण. उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनापूर्वी नागपूरमधील बॅनर्स हटवले, शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची. जंतर मंतरवर अभिजित दिपकेवर एका महिलेकडून शाईपेक, तर आंदोलनात पैसे देऊन गुंड पाठवल्याचा दिपकेंचा आरोप. मला सोनम वांगचुक यांना भेटू दिलं जात नाही, हॉस्पिटल बाहेर माझा फोन काढून घेतला, सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा आरोप. सोनम वांगचुकला हॉस्पिटलमधून सोडलं नाही तर लॉंग मार्चचं नेतृत्व मी करणार, सोनम यांच्या पत्नीचा निर्धार. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे असं काय सोनं लागलंय त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल. सोनम वांगचुक यांच्याबाबत केंद्राची फक्त बघ्याची भूमिका राहिली, आंदोलन आवाक्याबाहेर जात असल्यामुळे सरकारने टोकाचं पाऊल उचललं, शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका. नीट परीक्षेच्या निकालाचा गोंधळ संपेना, उत्तरपत्रिकेत 522 गुण दाखवले तर स्कोअर कार्डवरती अवघे 95 गुण, तर बीडच्याच ज्ञानेश्वरी पवारची OMR शीट बदलल्याचा आरोप. बिश्नोई टोळीकडून आमिर खानला धमकी, लव्ह जिहादचा आरोप करत परिणाम भोगण्यास तयार रहा असा इशारा. भारताच्या अवकाश क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण, पहिलं खासगी रॉकेट विक्रम-1चं यशस्वीरित्या लॉन्च. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. अगदी थोड्याच वेळामध्ये रामरक्षा आंदोलनाला आता सुरुवात होतीये. अंबादास दानवेंकडून सभास्थळी नारळ फोडून पूजा करण्यात आलेली आहे. मंदिरावरील धर्मध्वजाचं दानवेंच्या हस्ते पूजन झालं, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत सभेच्या ठिकाणी सध्या उपस्थित झालेले आहेत. आज नागपूरमध्ये हे आंदोलन पार पडते. अगदी थोड्याच वेळामध्ये रामरक्षा आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. दानवेंच्या हस्ते ज्यावेळेला धर्मध्वजाचं पूजन करण्यात आलं त्यावेळीची आपण दृश्य बघतोय. अंबादास दानवे यांच्या हस्ते सभास्थळी नारळ फोडून पूजा करण्यात आली. मंदिरावरील धर्मध्वजाचं दानवेंच्या हस्ते पूजन सुद्धा झालं. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत सध्या सभेच्या ठिकाणी आता दाखल झालेत आणि काही वेळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल होतील आणि रामरक्षा आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज हे आंदोलन पार पडतंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी, रामरक्षा पठणाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं होतं. आणि आत्ताची आपण महत्त्वाची काही दृश्य बघतोय. दानवेंकडून धर्मध्वजाची पूजा करण्यात आली, नारळ फोडण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या बसण्याची व्यवस्था कुठे आपण ती पण दृश्य सध्या बघतोय. तर तिसरीकडे आपण बघतोय संजय राऊत सभास्थळी दाखल झालेले आहेत. शिवसैनिकांना राम भक्तांना आवाहन केले. मला असं वाटतं मोठ्या संख्येने लोक येतील. नागपूरच्या इतिहासातला खूप मोठा कार्यक्रम शिवसेनेचा आणि राम भक्तांचा निश्चित होईल एवढं सांगतो, कारण वातावरण भारावून गेलेलं आहे. मी काल 2-4 सामान्य लोकांच्या घरी गेलो तर तेही येणार आहे. याचा अर्थ आमचा संदेश संघटनेचा तो खालच्या स्तरापर्यंत पोहोचलेला आहे. तर अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहाराच्या मुद्द्यावरून ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली आणि राज्यभरात रामरक्षा आंदोलन सुरू केलं जात आहे. मुंबईनंतर आता नागपुरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये रामरक्षा आंदोलन पार पडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानाजवळच उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत. तर संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील रामरक्षा पठणात सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवलंय. नागपुरातलं रामरक्षा आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी ठाकरे सेनेची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
तर नागपूरमध्ये आज शिवसेना उभाटाचं रामरक्षा आंदोलन पार पडते. अगदी थोड्या वेळामध्ये या आंदोलनाला सुरुवात होईल. रामरक्षा पठण केलं जाईल. उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. जय्यत तयारी मागच्या काही दिवसांपासून केली जाते. दरम्यान राज्यभरात हे आंदोलन केलं जात आहे आणि मुंबईनंतर आपण बघतोय तर नागपुरात आज हे आंदोलन पार पडतंय. अयोध्येतील दानचोरीवरून ठाकरेंची सेना चांगलीच आक्रमक झालेली बघायला मिळते आणि आज नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळच देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातच आज हे आंदोलन पार पडतंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना सुद्धा या कार्यक्रमाचं रामरक्षा पठणाचं जो आंदोलन होतंय त्यासाठीचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. नागपूरमध्ये शिवसेना उभाटाचं हे रामरक्षा आंदोलन आज पार पडणार आहे आणि 4 वाजता उद्धव ठाकरेंचं रामरक्षा पठण आंदोलन सुरू होणार आहे. आम्ही ह्या कार्यक्रमाला अराजकीय कार्यक्रम मानतो. जसं अयोध्येमध्ये रामजन्म मुक्तीचं जे आंदोलन झालं ते आम्ही अराजकीय मानतो. जरी आम्ही सगळ्यांनी सहभागी झाले असतील त्यात, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, बजरंग दल, भाजपचे कार्यकर्ते, ते सर्व पक्षांचं होतं. तसंच हे आता अयोध्या आणि राम मंदिर हे चोरांपासून मुक्त करण्याचं जे आंदोलन आहे ते सुद्धा अराजकीय आहे. त्याच्यामुळे जे जे राम भक्त आहेत, जे जे हिंदू आहेत, त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. एक त्याच्यातलं पावित्र्य आणि ज्या पावित्र्य हेतूने आज या ठिकाणी हे रामरक्षा आंदोलन होणार आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता, सगळ्या भाविकांच्या भावना लक्षात घेता आजची तयारी अतिशय जोरदार आहे. अगदी केवळ नागपूर नाही तर नागपूरच्या बाहेरून ग्रामीण भागातनं देखील अनेक या ठिकाणी मंडळी इथे येणार आहेत आणि या सगळ्या आंदोलनामध्ये भाग घेणार आहेत. आंदोलनावर रोख घालण्यासाठी आमचं उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळातलं सरकार थोडंच आहे. कारण हनुमान चालिसा म्हणायला बंदी घालून रोख घालणारे उद्धवजी हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने पाहिले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला रामरक्षेच्या आंदोलनाला कुठलीही वैधानिक रोख न घालणारं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आपण पाहतो. चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. या माध्यमातून कदाचित त्यांना हिंदुत्व जागा होतंय त्यांचं, आणखी जे ते विसरले होते. परंतु मला वाटतं या आंदोलनाला एवढं त्यांना पाठिंबा मिळणार आहे. दरवेळेला भूमिका बदलून जर तुम्ही आंदोलन करतात तर लोक मूर्ख नाहीत, लोकांना कळतं तुम्ही तुमच्या राजकारणासाठी आता रामरक्षा आंदोलन करताय. म्हणून निश्चितच तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल की तिथे तुम्हाला त्यांना जास्त काय त्यांना म्हणतात सपोर्ट मिळणार. दरम्यान नागपुरात रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि अशामध्येच कार्यकर्त्यांनी लावलेले जे बॅनर्स आहेत ते महापालिकेच्या वतीने काढण्यात आलेत. शहरातील प्रमुख चौक असतील, रस्ते आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले होते, ते बॅनर्स हटवण्यात आलेत. यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे कार्यक्रमाचे जे बॅनर्स आहेत ते हटवण्याची काही दृश्य आपण बघतोय. हे दुर्दैव आहे की हिंदुत्वाचे बॅनर काढले गेले आणि जे हिंदुत्वाचा विषय आहे तो कोणीतरी मिटवण्याचा प्रयत्न करत, ज्या माध्यमातून आज आपण श्रीराम श्रीराम करतोय, मग महाराष्ट्रात ही बंदी का? आज ज्या प्रकारे आमचे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी, इथल्या पदाधिकाऱ्याने जे शिवसेनेच्या माध्यमातून, युवा सेनेच्या माध्यमातून हा श्रीरामचा विषय, ज्या अयोध्येमध्ये घोटाळा झालेला आहे त्याबाबत भूमिका मांडली, ती चुकीची का? आज मुंबईतून आम्ही आलेलो, मुंबईतले नगरसेवक आहोत. जो विषय बाळासाहेबांच्या माध्यमातून झाला, आज उद्धव साहेब त्या माध्यमातून पुढे चालले आहेत, त्याला कुठेतरी ही भीती या भाजप सरकारला वाटते. आपण जर या रस्त्यावर पाहिलं तर फक्त ते महारक्षा महाआरतीचे बॅनर काढत आहेत. इतर कोणतरी ते यादव म्हणून ग्रस्त आहेत, कोणतरी इथले स्थानिक आमदार आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कोणाचे बॅनर काढत नाहीयेत. सिलेक्टिव्हली फक्त याच कार्यक्रमाचे बॅनर काढण्यात येत आहे. तर आम्ही आता त्या आयुक्तांशी पण बोललो, फोनद्वारे संपर्क साधला, तर त्यांनी आदेश काय दिले? फक्त शिवसेनेचे बॅनर काढायचे दिलेत का? हिंदुत्ववादी म्हणणारे जर इथले शहराचे जे कोण असतील सगळे नेते, जर ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असतील तर त्यांना फक्त एनर्जी हे रामरक्षा महाआरतीचीच आहे का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आहे? आणि त्यांनी कितीही बॅनर काढले ना तरी लोकांच्या मनातनं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मिटवू शकणार नाही, एवढं त्यांनी लक्षात ठेवा.